सभेसाठी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं, आपण आलात। औरंगाबाद जालना लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत अनेक दिवसापासून चर्चा होती, हा मतदारसंघ कोणाला सुटणार, औरंगाबादची विशेषता। तर त्यामध्ये नगर आणि औरंगाबादचा देवाणघेवाण चालू होता, तो विषय आता पूर्णविराम लागलेला आहे। पण तरीही आदरणीय राहुलजी गांधी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा अंतिम निर्णय जो होईल तो सर्वांना मान्य राहील। परंतु सध्याच्या स्थितीमध्ये औरंगाबाद आणि जालना दोन्ही जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघ हे काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे। याचा खुलासा करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही ही प्रेस बोलण्यात आलेली आहे। याचा अंतिम रूप देण्याची पूर्वतयारी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी आणि अशोकरावजी चव्हाण साहेब या दोघांच्या माध्यमातून अंतिम निर्णय घेतला जाईल। अंतिम निर्णय 2 दिवसाच्या आत घेण्याची शक्यता आहे। तत्वतः काही मान्यता त्यांनी दिलेल्या आहे, महाराष्ट्रामधल्या काही जागेची घोषणा झाली, परंतु अद्याप जालना औरंगाबाद जिल्ह्याची घोषणा झालेली नाही। परंतु लवकरात लवकर मला असं वाटतं की याची ही घोषणा होईल आणि या घोषणेच्या मध्ये पंजा निशाणीवरच निवडणूक लढावी अशी आमची आग्रहाची प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना विनंती होती। तडजोडीमध्ये आमचा जालना औरंगाबाद हा मतदारसंघ कोणाला जाऊ नये, कोणाला देऊ नये। अनेक वर्षाच्या तपस्येच्या नंतर आम्हाला ही सुवर्ण संधी यावेळेस राजकारणामध्ये जो परिवर्तन असतो तो परिवर्तन आपल्या औरंगाबाद आणि जालन्यामध्ये घडण्याचे संकेत पुढे दिसत आहे। म्हणून आज आम्ही औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जी नावं संभाव्यवरती पाठवली होती त्याच्यामध्ये काही नावाला कन्सिडर करण्यात आलं अशी बातम्या आहे आमच्या नेत्यांकडून। जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कोणाचीही उमेदवारी फायनल झाली हे मी बोलणार नाही। परंतु औरंगाबाद मध्ये आदरणीय सुभाषजी झामळ साहेब असतील, आदरणीय नामदेवरावजी पवार असतील किंवा आमच्या मित्र पक्षाकडून जे आमचे मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून जे संभावित उमेदवार होते सतीश चव्हाण यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे। ते काही चर्चा म्हणजे काही अंतिम नाही, परंतु शेवटी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची जबाबदारी ही प्रदेश अध्यक्षावर आहे। त्यांच्या सोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा असतील किंवा वरिष्ठ नेते असतील, हे सर्व बसून निर्णय घेणार आहे। निर्णयामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने जे उमेदवार दिले जाईल त्यांना निश्चित निवडून आणण्यासाठी आमची प्रचाराची सुरुवात ही 15 तारखेपासून सोयगाव तालुक्यामधून प्रचार सभेचा प्रचार कार्य होणार आहे आणि त्या ठिकाणी पासून आम्ही आमच्या औरंगाबाद आणि या परिसरातील शहरातील 54 ठिकाणी पंचायत समिती सर्कल वाईज कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांचा, प्रमुख नेत्यांचा, बूथ प्रमुखांचा आणि आजी माजी पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेऊन त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकण्यात येईल का आपल्यावर ज्या ज्या गावाची ज्या ज्या बूथची जबाबदारी आहे ती त्यांनी काटेकोरपणाने पार पाडावी, जेणेकरून पक्षांनी ज्याला ही लोकसभेची उमेदवारी दिली त्याच्या पाठीमागे पूर्ण शक्तीने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, इतर आमच्या मित्र पक्षाचे कार्यकर्ते हे सर्व ना सोबत घेऊन या प्रचाराची सुरुवात आम्ही करणार आहोत। औरंगाबाद मध्ये प्रियंका गांधी आणि राहुलजीची संयुक्त सभा घेण्यासाठी आम्ही पक्षाकडे विनंती केलेली आहे। त्या विनंतीनुसार आम्हाला त्यांनी तत्वतः होकार पण दिलेला आहे, परंतु अंतिम तारीख अद्यापपर्यंत दिलेली नाही। गुजरात मधून त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली। गुजरात मध्ये एक विराट सभा आदरणीय राहुलजी आणि प्रियंका गांधीची झाली, आपण ते टीव्हीवरही पाहिलं, वर्तमानपत्रामध्येही छापून आलेला आहे। तर अशा पद्धतीने औरंगाबाद मध्येही एक मोठी सभा घेण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या आदेशाने आम्ही सर्व त्या कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून प्रचाराची सुरुवात होईल आणि विशेषतः त्यामध्ये आमच्या दोन्ही जागा या काँग्रेस पक्षाच्या आहे असं मी ठामपणे आज आपल्या सर्वांच्या समोर मांडू लागलो। परंतु यानंतरही
आदरणीय राहुलजी आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी काही बदल केला तर त्यांचा आदेश हा अंतिम राहील, कारण की शेवटी पक्षाचे प्रमुख, पक्षाचे अध्यक्ष हे जे निर्णय घेतात त्या जिल्हा काँग्रेस कमिटी असो, शहर काँग्रेस कमिटी असो, आमदार असो, खासदार असो, माजी खासदार, माजी आमदार असतील किंवा प्रमुख कार्यकर्ते असतील, ह्या सर्वांना बंधनकारक आहे। आणि राज्याचा सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखांच्या विरुद्ध आम्ही ज्यावेळेस रणनीती करू लागलो त्यावेळेस यामध्ये कुठेही मॅच फिक्सिंग सारखा शब्द येणार नाही। सरळ सरळ लढाई होईल आणि 1 लाखाच्या पुढं कल्याणराव विजय होतील आणि माझी टोपी उतरणार आणि भाग पाडणार। केस मला पूर्ण आहे, त्याला वाटतं मला टक्कल नाही, मी टक्कल केलेला आहे, संकल्प केलेला आहे त्याला पाडण्याचा। तर अजून 5 वर्ष हे ओझा माझ्या डोक्यावर राहण्यासाठी कोणताही पाठीमागची जी काही तुम्ही चर्चा केली याच्यावर मी तुम्हाला ठामपणाने सांगू लागलो का माझी जबाबदारी आहे यांना निवडून आणण्याची। तशी हजारो कार्यकर्ते ते पडद्याच्या आडचे तुम्हाला माहित आहे ते अपुरे होते। हे बघा, तुम्ही दोन्ही मतदारसंघात इकडे जालन्यात चकवा देणार म्हणताय, इकडे सहज विजय मिळवणार म्हणताय। अशा स्थितीमध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप शिवसेनेची ताकद वाढलेली आहे, तर त्या तुलनेत काँग्रेसची ताकद कमी आहे, राष्ट्रवादीची तर खूपच कमी आहे। तुम्ही हे कसं सांगताय की आम्ही विजय मिळवू, कुठल्या आधारावर? काय राजकारणामध्ये मी तुम्हाला पहिलेच बोललो, तुम्ही विजय होणार, मला त्यांनी पाडलं तरी ते निवडून आणले 1 नंबर नमुना। आता भाजप शिवसेनेची ताकद कमी कशी झाली मी तर बोलतो तुम्हाला का त्यांची जी ताकद होती आता पहिले निवडून आणण्याची ताकद होती, आता कसं पाडल याची ताकद सुरू आहे, तिथे तालीम चालू आहे। तुम्ही खरं जरा थोडा पाहिला, थोडा जरा विचार केला, आता औरंगाबाद मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये जे दगडफेक चालू आहे, फार विकास केलेल्या महापुरुषाच्या फोटोला जोड्याने मारण्याचा पुण्याचा काम शिवसेना करू लागली भाजपला। तर त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्याचा फायदा निश्चित औरंगाबाद आणि जालन्यामध्ये हा काँग्रेसचा निवडून येईल। मी विचारपूर्वक सांगू लागलो, मी काही ज्योतिष्य नाही आहे, परंतु माझा संकल्प आहे माझी टोपी पायाची, पाठीमागचं सर्व विसरायचं। वंचित आघाडीची पण तयारी चालू आहे जोरदार। वंचित आघाडी मतापासून वंचित राहील। विद्यमान आमदार लढायला लागते, बऱ्याच वेळा खासगीत म्हणतात की कुठली निवडणूक लढवायची नाही, ते स्वतः याचा इच्छुक झाले, संन्यास घेतला असेल, पुढतीच निवडणूक नाही। तुम्ही काय हा तुम्हाला प्रश्न आहे? नाही, माझा झाल्यानंतर त्यांना विचारलं काय माझा संपून टाकायचा, सर्वांना संपलं माझा। खोतकर साहेबांची तुमच्या आशा आहे का संपल्या? काय समजायचं? खोतकर बाण हा वध केल्याशिवाय परत येत नाही। एकदा सुटलेला बाण परत येतो का? आतापर्यंत कुठे आला का? मी काय सांगू लागलो का कमान मधून बाण एकदा सुटला का तो परत येतो का? अंदर की बात मला काँग्रेस पक्षाला जे जे चालल ते मला चालणारच। आमदार इम्तियाज जलील पण तयारी करता है का मुस्लिम और तिकडे जाणार का? मैं बोला ना वंचित रह जाएंगे, और क्या बोलो। ये वंचित आघाड़ी का खेल ऐसा है कि ये किसका तो भी बनाया हुआ बहुला है। लोगों को ये सारे को मालूम है कि वो चुन के आने के लिए नहीं खड़े रहे। ये जो जिस तरह से आज कांग्रेस की ताकत महाराष्ट्र में और हिंदुस्तान में बढ़ गई, उसका टोल का झोल चढ़ रहा है हैदराबाद में, और हैदराबाद के पिल्लू यहाँ के जो ये पिल्लू छोड़ रहे हैं, मैं उसकी तुमको गारंटी से बोलता हूँ कि हिंदुस्तान का मुसलमान किसी की मुट्ठी में नहीं है। हिंदुस्तान का मुसलमान सेकुलर है और वो सेकुलर पार्टी को ही वोट देगा।